सावकाश ना, सँडल जोरात नको, जोरात नको. मग कसं होणार ते? काय मग कोण आलाय बाबा? हॅलो, कुठेस? खरी जरा बाहेर ये ना. काय तू वेडा आहेस का? तू का असे उद्योग करतो सगळं? तू बाहेर तर ये. बरं ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओ बाबा, हे बघायचं काहीतरी. काय आहेस तू? हे काय आहे? तुला दादांच्या सायकलवर बसता येत नाही ना, म्हणून तुझ्यासाठी नवीन सायकल. आता तुला डिलिव्हरी करताना चालत जायची गरज नाही. अरे तू वेडा आहेस का हो? कशासाठी वायफळ खर्च? काहीच गरज नव्हती. गरज म्हणून नाही केलाय, हक्काने केलाय. माझ्या गर्लफ्रेंड साठी गिफ्ट आहे. आवडली का सांग? तू आणलेलं कुठलं गिफ्ट मला आवडणार नाही असं होईल का? खूप छान आहे. जगातलं बेस्ट गिफ्ट आहे माझ्यासाठी. जगातल्या बेस्ट व्यक्तीसाठी आहे. थँक्यू. थँक्स काय, माय प्लेजर. आता तू सायकल चालव. हा, सांग मला कशी येते. वेडा. बाय बाय. कसली भारी आहे सायकल. हळू 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 हळू. अरे मस्त आहे रे सायकल. कुणाची आहे? ओमदादांनी दिली. मी चालवून बघणार. चिन्ह मी चालवणार, मी चालवणार. अहो मला चालवून बघू द्या ना. मी चालवणार. गडबड करू नको, थांब. माझी एक राऊंड होते, मग तुम्ही बसा ना. नाही मला बसू द्या असं तुम्ही. काय चालवणार? एक मिनिट चालवा, पण आधी हेल्मेट घाला मग चालवा. हा, मग मला ते हेल्मेट मी चालवतो. तू कसं घालणार? मीच घालणार ना हेल्मेट. येडा. पण बाबा तुम्ही का पहिले नेहमी बसायचं? मला बसू द्या ना. अरे तिथे हेल्मेट. बाबा द्या ना चालवायला. भांडण्यासारखं काय? अरे माझी सायकल. गेलो सोडून त्यांच्या. अरे ठीक काय झालं? असं नाही, नेहमी असं कसं काय? काय झालं? मस्त आहे स्वीटूची सायकल. काय? पिटूची सायकल? हो. अगं कोणी दिली? ओमनी. म्हणजे मी सकाळी डिलिव्हरी करायला गेले होते ना, तेव्हा त्याचा फोन आला होता. त्याला कळलं की मी चालत डिलिव्हरी करत होते, म्हणून त्याने दिली आणि तू घेतली. आई मला नव्हतं माहिती. अशा महागड्या गोष्टी कोणाकडूनही घ्यायच्या नसतात, कळत नाही का ग तुला? आई मला खरंच नव्हतं माहिती. कितीच नागा साखरपुडा मोडलेली होता. अशा वागण्याने लग्न मोडेल नाही तर काय. जीव तोडून सांगितलं तरी ऐकू नको. आई मला खरं मनात येईल तसं वाग. आई प्लीज माझं ऐकून घे. आई आई आता ही ठेवायची कुठे? अजिबात घरात आणू नकोस. आधीच वहिनी चिडल्यात. मी बघतो. बाबा हेल्मेट द्या. आई आई ऐक ना, मला खरंच माहिती नव्हतं. प्लीज एकदा माझं ऐकून घे ना प्लीज. हे बघ, त्याला फोन त्यांनी केला होता म्हणून त्याला कळलं. फक्त मी त्याला खरंच काही नाही सांगितलंय. हॅलो नमस्कार, मी अंबरनाथहून नलिनी साळवी बोलते. हां, मागच्या वेळेस आपलं बोलणं झालं होतं. तुमच्या बघण्यात कुणी मुलगा आहे तर तुम्ही मला फोटो पाठवाल का? हो, माझ्याच मुलीसाठी. हो हां, हो पत्ता बरोबर. हो हो
तर याच पत्त्यावर पाठवा, लवकरात लवकर पाठवा. आई तू काय करते? तेच जे मला आधी करायला हवं होतं. हा हॅलो आई, कुसुम वहिनी. हा नलू बोलते. हा मी बरी आहे, बरी. मागे आपलं बोलणं झालं होतं ना. हा तर स्वीटूचे फोटो पाठवू का मी तुम्हाला? नाही मोडलं. अहो मोडलं म्हणूनच परत मुलगा बघतोय ना. हो हो. अगं अगं बाई बोल. तू काय करतेस? काय करते? अशी का वागतेस तू? अशी अशी म्हणजे कशी? सांग ना स्वीटू, अशी म्हणजे कशी? मी असं काही करते का जे मला करायला नको होतं? आई आहे मी तुझी. तुझं जे काही चाललंय ते मी फक्त बघत राहायचं. जे घडलं ना त्याची बाहेर चर्चा होते आणि ते मला अजिबात आवडत नाहीये. माझ्या मुलीबद्दल कुणीही वाईट साईड बोललेलं मला नाही आवडत. स्वीटू तुला नाही कळत. एकदा का लोकांनी मुलीवर बोट दाखवलं ना, तिचं लग्न जुळणं अवघड होऊन बसत. काही गोष्टी वेळेत व्हायला आणि आता त्या वेळेतच होणार. आई आणि हा हो बघतो मी, येतो घेऊन. हो आणतो मी, घेऊन येतो. हा चल बाय. स्वीटू चल मस्त बाहेर जाऊन येऊ. हळू बोल. आई चिडली आहे, ती मला कुठे पाठवणार नाहीये. काहीतरी कारण शोधावंच लागेल. हा. स्वीटू माझा एक मित्र आहे ना सचिन, कोण? क्रिकेटवाला सचिन नाही का, त्याच्या घरी पूजा आहे. तर त्याच्या आईने बोलवलंय आपल्याला सगळ्यांना. तर जाऊन येऊयात. चल चल चल. आई नाही पाठवणार. अगं काकीला पण बोलवलंय, पण काकी बिझी वाटते. काकी बिझी आहेस ना तू? चल चल जाऊन येऊयात आपण. काय चाललंय? काय नाही, मग इतक्या जोरात कशाला बोलतोयस? तो माझा मित्र आहे ना सचिन, त्याच्या घरी पूजा आहे. तर त्याच्या आईने आपल्या सगळ्यांना बोलवलंय. नाही तर पहिले मी एकटाच जाणार होतो, पण तू बिझी वाटतेस ना. तू आहेस ना बिझी? म्हणजे आधी सांगितलं असतं तर. काम आहेत तुझी, मी तेच म्हणतोय, काम आहेत. नाही ना नको राहू दे, उगाच कामं सोडून नको. आणि आईला पण विचारणार होतो, पण आई पण कुठे दिसत नाही. आणि हिला म्हणतो ही काय बोलतच नाहीये. हिला नेऊ ना, म्हणजे एकटं जाणं बरं नाही वाटत ना काकी. जा जाऊन ये पटकन पूजेला. अरे कुठे चाललो आपण? चिन्या? पटकन चल बाबा. कुठे? आई ना घरी जाऊन आपण प्लीज. नको. स्वीटू पेशन्स. हळू. हाय ओम दादा. हाय चिन्या. बाय चिन्या. बाय ओम दादा. बाय चिन्या. बाय स्वीटू. बाय. बाय ओम दादा. चिन्या बाय. काय करतोयस इथे? ओ मॅडम, यालाच म्हणतात सरप्राईज. सरप्राईज आहे ना. आहे. ऍक्च्युली काय आहे, मी विचार केला की आता तुझ्याकडे पण एक सायकल आहे, माझ्याकडेही सायकल आहे. सो आपण मस्त राईडला जाऊया. बस ना सायकलवर. हो. आले. कशी वाटते नवीन सायकल? मस्त आहे. बस ना मग. चल. काय हातात तर घेऊन चाललीस? चल ना, बस ना. अरे इथे रस्ता थोडा खडबडीत आहे ना, हा. मग पुढे जाऊन चालवते. चल.
काय झालं? बस की आता आता झाला इथे छान रस्ता इथनं पुढे. आपण अजून थोडं चालत नेऊया ना पुढपर्यंत. ऐक ना, तुला सायकल येते ना चालवता? हो म्हणजे काय, येते ना चालवता, फक्त ते काय ते असे हातात घेऊन जाणार आहेस का? अरे नको, थोडं अजून थोडं. एक काम कर, मी सायकल घेऊन जातो. नाही 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 नको. मग चालव. बस ना. बसते ठीक आहे. मदत हवी? नाही ठीक आहे. चला. बिटू, हा ब्रेक दाबून चालवणार आहेस का सायकल? नाही नाही. विटू, काय होतंय? व्हेरी गुड. बिटू, हळू हळू, सावकाश सावकाश सावकाश. हळू. लागलं नाही ना तुला? नाही, तू हसू नकोस हो. इट्स ओके. मला नाही येत सायकल चालवता. मला माहिती तुला सायकल चालवता येत नाही. तू नखरे करत होतीस ना जे, मला नाही चालवायची, मी इथे रस्ता खडबडीते, तिथे पुढे गेल्यावर चालत. इट्स ओके. मला कळलं तुला नाही येत. ठीक आहे, एका अर्थाने बरंच झालं की तुला सायकल चालवता येत नाही. का? हा, आता मला तुला शिकवता येईल ना. चल. नको, आज नको. का? म्हणजे मी खुश आहे आज की तू मला सायकल गिफ्ट केली आहेस नवीन, त्यामुळे आज नको. ऐक, किती छान कारण आहेत तुझ्याकडे. मी आज खुश आहे, तू खुश आहेस, व्हेरी गुड. पण ती सायकल दुःखी आहे ना, ती किती सॅड झालीये बघ. तिला तू चालवल्यावर ती पण खुश होईल. नको ना ओम. पटकन बसायचं ओम ओम सायकलवर. प्लीज, मला खूप भीती वाटते. कम ऑन, प्लीज बस. प्लीज प्लीज नको. बिटू, मी आहे ना, काळजी नको करू, बस. व्हेरी गुड. बस ना, नीट बस. गो. मला जमली. जमली जमली जमली. चल, हँडल व्यवस्थित धर. हा, ब्रेक नको दाबू. चल चल, कम ऑन, पॅडल मार. येस, व्हेरी गुड. जमली जमली जमली. पुढे बघ, पुढे बघ, पुढे बघ. अगं हळू हळू बघ. थांब 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 थांब, आलो. ये. तू हसू नको. नाही नाही, मी हसत नाहीये. तुला जमतीये, ऑफकोर्स. कसा गेला दिवस? अशा महागड्या गोष्टी कोणाकडूनही घ्यायच्या नसतात, कळत नाही का ग तुला? आई मला खरंच नव्हतं माहिती. ही तीच नागा साखरपुडा मोडलेली. हो तर अशा वागण्याने लग्न मोडेल नाही तर काय. कुसुम वहिनी, हा नलू बोलते. मागे आपलं बोलणं झालं होतं ना. हा, तर स्वीटूचे फोटो पाठवू का मी तुम्हाला? नाही, मोडलं. अहो मोडलं, म्हणूनच परत मुलगा बघतोय ना. तुझ्या बरोबरचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण छानच जातो. इंटरेस्टिंग. वहिनी, वहिनी हे बघा ना, छान चमचा आहे ना, लोणचं काढायला वापरतात. म्हणजे ह्याच्यातनं लोणचं घेतलं ना की फोडी वरती आणि तेल खाली. कोणाचं आहे ग? कोपऱ्यावरच्या घोल्या वहिनी आहेत ना,
त्यांनी दिला. त्यांनी दिलं आणि तू घेतलास. काय गरज आहे त्यांच्याकडनं चमचा घ्यायची? आपल्या घरात चमचे नाही आहेत का लोणचं काढायला? एवढं काय तेल निथळतं या चमच्यानी? तू त्यांच्याकडे मागून आणलास चमचा? नाही वहिनी, मागितलं नाही, त्यांनी स्वतःहून दिला. लोक लाग देतील का सुमन? पण आपल्याला कळायला नको? एवढी वाईट परिस्थिती आली आपल्यावर की आपण लोकांकडनं चमचे मागायला लागलो. मला हे तुझं वागणं अजिबात पटलेलं नाही, कळलं? तुला वहिनी, चमचे आण. तुम्ही चिडवू नका ना, मी त्यांना परत करून येते चमचा. नाही, नको, राहू दे. एकाच चाळीत राहतो, रोज तोंड बघायची असतात एकमेकांची. परत त्यांना वाईट वाटेल. राहू दे. आई, तू कशाला उगाच काकीला बोललीस? मला माहितीये तो राग माझ्यावरचा होता, तिच्यावरचा नव्हता. कळतंय ना तुला? मग कशाला करायचं हे सगळं? कशाला वागायचं असं? स्वीटू, तुला लहानपणापासून माहितीये मला नाही आवडत लोकांकडनं वस्तू आणलेल्या. माहितीये ना? काय गरज आहे महागड्या वस्तू घ्यायची? स्वीटू, तुला ना काही फिकर नाही आईची, काही पडलेली नाही. आई, आई, असं नको ना बोलूस. मी इतकी वाईट मुलगी आहे का ग, की मी काहीही केलं, कसंही केलं तरी तू सतत तक्रार करत असतेस माझ्याबद्दल. मी नको म्हणत असता नाही, जर कोणी काही समोर न दिलं तर मी काय करायचं सांग? तुला पण माहितीये की मी स्वतःहून नाही मागणार काही, कधीच नाही मागायला जाणार. तुला माहिती आहे. मी 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 परत देते सायकल, मला नकोय. पण तू चिडू नकोस. मी उद्याच्या उद्या त्याला सायकल परत देऊन येते. नाही, नको, राहू दे. तू त्याला परत देणार, मग तो लहान मुलासारखा चिडणार, मग शकू त्यात पडणार. त्यापेक्षा राहू दे. काळजी वाटते का मला तुझी? तू नको मला सॉरी बोलूस, पण काय ना तुझ्या बाबतीत काहीच धड होत नाही. कसं होणार तुझं स्वीट? आई, माझा साखरपुडा तुटला यात माझा दोष आहे का ग? माझ्या लग्नाचं काही धड होत नाहीये, माझं काही चुकतंय का आई? नाही राजा, असं का बोलतेस तू? मी असं बोलले का? असं का बोलते? असं काही नाहीये बाळा. नाही, तू नाही म्हणालीस, पण सगळे म्हणतात. कोण म्हणतं? लोक. लोकांचं काय ग? लोक बोलणार, तू नको काळजी करूस. त्यांना माहितीये का तिथे काय घडलं ते? माहितीये का? नाही ना, मग तू नाही असा विचार करायचा. हा, सॉरी. सगळं नीट. सॉरी. मी पण सॉरी. $51, $52, $53, $54. Come on, madam. Yes, $55, $56, $58. Sorry, $57 राहिलं होतं. $59. हे ओम सर आले. हॅलो सर. गुड मॉर्निंग ओम. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. अरे एवढा रेडी होऊन कुठे चाललायस? कुठे रेडी कुठे? मी स्वीटूला लंचला घेऊन चाललोय. नाईस. पण चाललास कुठे तिला घेऊन?
एक्झॅक्टली अजून ठरवलं नाहीये. मे बी सम नाईस रेस्टॉरंट, समथिंग रोमॅन्टिक अजून ठरायचंय. अरे वा, नाईस नाईस, एन्जॉय. माझ्याकडून हाय सांग स्वीटूला. ऑफकोर्स सांगतो. हा, यू एन्जॉय युअर वर्कआउट. ओके, चलो बाय. बाय. धावत जा, उशीर होईल. जातो. हा, बाय बाय मोहित. बाय 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 सर, बाय बाय सर, बाय बाय सर. बाय सर काय बाय, मागे जा त्याच्या. तो कुठे जातो, काय करतो, मिनिट टू मिनिट माहिती हवी आहे मला. येस मॅम. हा? येस मॅम.